हा व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत ताबडतोब पोहोचवा। पोलीस प्रशासनाने संपूर्ण गावाला घेरलं असं सर्व ठिकाणी चुकीचे मेसेज ट्रोल होत आहे, व्हायरल होत आहे। पण पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संचारबंदी लावण्यात आली होती। रात्री अशी परिस्थिती झाली होती की सर्व समाज बांधव हे मीटिंगच्या नियोजनाने आले होते, त्यामुळं रातच्या रात तिथे राहायचं आणि सकाळी आज 12 वाजेला निघायचं हे सर्वांचं ठरलं। भरपूर ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार वाढला होता, म्हणून मनोजदादा जरांगे यांनी पुन्हा भूमिका चेंज केलेली आहे आणि तिथे संचारबंदी असल्यामुळे तिथं जास्त माणसांना थांबता येत नाही। कुणीही आंतरवाली सराटीला येथे यायचं नाही। संचारबंदी असल्यामुळे जास्त लोक जमा होता येत नाही। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। काल आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मीटिंग आयोजित केली होती। 6 महिन्यापासून सरकारला वेळ दिला आणि सरकारने त्याची दखल न घेतल्यामुळे शांततेचा लढा हा थोडासा काल तीव्र होताना बघितला आपण। मनोज जरांगे पाटील यांनी काल भूमिका घेतली की चलो मुंबई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जायचं। मनोज दादा जरांगे हे एकटे मुंबईला निघाले होते आणि अचानक एकटे निघाले असताना त्यांच्या अशक्तपणा आणि त्यामुळं त्यांना चक्कर आली, भोवळ येऊन ते पडायला लागले। त्यावेळेला त्यांना गाडीत बसवण्यात आलं। सर्व समाज बांधव तिथे जे मीटिंगला आले होते सर्वजण अक्षरशः रडत होते। भावना अत्यंत तीव्र झाल्या होत्या, उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि मनोज दादा जरांगे हे पायी मुंबईला निघाले होते। पुढे जेव्हा जात होतो त्यावेळेला दह्याळा गावकऱ्यांनी अडवलं, पण मनोज दादा जरांगे यांनी ऐकलं नाही। त्या पुढे गेल्यानंतर भांबेरी, जिथं मनोज दादा जरांगे यांनी अगोदरही उपोषण केले आहे, त्या अख्ख्या गावकऱ्यांनी वेढा घातला आणि रस्ता बंद करून टाकला। मनोज दादांना पुढे जाता येईना। त्यावेळेला सर्वांनी एक विनंती केली की तुम्ही उपचार घ्या, इथे उपचार घ्या, फिट व्हा आणि मग मुंबईला जा। मुंबईला जाण्यासाठी कोणी तुम्हाला नाही म्हणत नाही, पण मनोज दादा जरांगे हे भूमिकेवर ठाम होते। पण रात्री अशी परिस्थिती झाली होती की सर्व समाज बांधव हे मीटिंगच्या नियोजनाने आले होते। कुणीही कपडे वगैरे आणलेले नव्हते, कुठलीही सोय नव्हती, त्यामुळं रातच्या रात तिथे राहायचं आणि सकाळी आज 12 वाजेला निघायचं हे सर्वांचं ठरलं आणि त्या पद्धतीने आज सकाळपासून आणि रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रातून लोक हे मुंबईच्या दिशेने निघाले होते आणि आजही तशी तयारी होती। पण पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संचारबंदी लावण्यात आली होती। तर त्या संचारबंदीचा सर्वजण एक चुकीचा अफवा पसरवत आहे की ती संचारबंदी लागली असं आहे। तर मनोज दादा जरांगे आणि भरपूर ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार वाढला होता, म्हणून मनोज दादा जरांगे यांनी पुन्हा भूमिका चेंज केलेली आहे। ते भांबेर येऊन आंतरवाली सराटी येथे आलेले आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि तिथे संचारबंदी असल्यामुळे तिथं जास्त माणसांना थांबता येत नाही। मी या व्हिडिओच्या माध्यमातून, या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, जे रस्त्याने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत त्यांनी आपापल्या घरी सुखरूप वापस जायचं आहे। मुंबईला आपल्याला जायचं नाही। सध्या मनोज दादा जरांगे हे आंतरवाली सराटी येथे वापस आलेले आहे। कुणीही आंतरवाली सराटीला येथे यायचं नाही। संचारबंदी असल्यामुळे जास्त लोक जमा होता येत नाही। पोलीस प्रशासनाने संपूर्ण गावाला घेरलं असं सर्व ठिकाणी चुकीचे मेसेज ट्रोल होत आहे, व्हायरल होत आहे। तर असं काही नाही, खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन तिथे आहे। 29 ऑगस्टच्या नंतर ज्या लाठीचार्ज झाला तशी परिस्थिती नाही, पण काही समाज बांधव, काही समाजकंटक हे असे अफवा पसरवत आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती करतो, आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत ताबडतोब पोहोचवा, कारण न्यूज चॅनलवर कुठल्याही प्रकारचं लाईव्ह चालू नाही। लोक संभ्रमावस्थेत आहे। आपलं एक कर्तव्य लागतो, आपण एक देणं लागतो, म्हणून कुणाची गैरसोय होऊ नये आणि जेवढेही समाज बांधव रस्त्याने आलेले आहेत त्यांनी सर्वांनी शांततेत वापस जायचं आहे। पोलीस प्रशासनाला मदत करायची आहे। पोलीस प्रशासन आपलं आहे, तेही नागरिक आहेत, त्यांनाही जबाबदारी आहे। ते कुणाचे भाऊ आहेत, कुणाचे वडील आहेत, त्यांना त्रास द्यायचा नाही। जर त्यांच्या पुढे ड्युट्या लागलेल्या असतील तर त्यांना जेवणा खाण्याची व्यवस्था करा। कुणीही हिंसाचार करायचा नाही। कुणीही शांततेच्या आंदोलनाला, गरजवंत मराठ्यांचा मनोज जरांगे पाटलांना उभं केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागू द्यायचं नाही। मनोज जरांगे पाटील आणि सरकार हे एकमेकांशी कम्युनिकेट करतील। आपण कुणीही तीव्र शब्दात तीव्र आंदोलन करायचे नाही। आंदोलन नक्की करा, सर्वांनी आंदोलन चालू ठेवायचं आहे। आपापल्या ठिकाणी शांततेत चालू द्या, निषेध करा, पण
हिंसाचार कुणीही करायचा नाही. मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांना सांगतो, थोड्याच वेळात अर्ध्या ते 1 तासात मनोज जरांगे पाटील हे स्वतः पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पुढची भूमिका सांगणार आहे. त्यामुळे आंतरवाली सराटी येथे कोणी यायचं नाही, आपापल्या गावी शांततेत वापस जायचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. आणि जो मेसेज चुकीचा हे होत आहे की सहकाऱ्यांना 4-5 जणांना ताब्यात घेतलं, तर असं काही नाही. खबरदारी म्हणून ते पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहेत, तरी कुणीही चुकीचे मेसेज व्हायरल करू नका. पोलीस प्रशासनाचं आपल्याला सहकार्य आहे एवढंच बोलतो आणि थांबतो. हा व्हिडिओ ताबडतोब बघायच्या अगोदर शेअर करून टाका. धन्यवाद.